आज मतमोजणी आहे आणि देशातील ज्या 10 प्रमुख लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एक नागपूरची आहे, कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथे मैदानामध्ये आहे आणि त्यांना काँग्रेसकडनं विकास ठाकरे हे लढत देत आहे। विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। काय वाटतं आज कसं चित्र येईल असं वाटतं तुम्हाला? आता मतमोजणी सुरू होणार आहे आणि मला वाटतं की जनतेने कौल कोणाला दिला ते सुद्धा कळणार आहे। प्रारंभीच्या वेळेस जसं आपण पाहिलं होतं की प्रचारामध्ये जनतेविरुद्ध भारतीय जनता पार्टी ही लढाई वाटत होती, त्याचे परिणाम आता आपल्याकडे येणार आहे आणि खरंच काय झालं ते दिसणार आहे। मला तरी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने नागपुरातली जनता ही निवडणूक लढली तर माझ्या बाजूने कौल येईल असं मला वाटतं। एक्झिट पोल कुठेतरी भाजपच्या बाजूने झुकताना दिसला। मला वाटतं एक्झिट पोलचा विषय असा आहे की 12 लाख मतदान झालं। आता या 12 लाख मतदारांपर्यंत एक्झिट पोलचा जो सर्वे केला तो पोहोचू शकला काय, म्हणून माझा त्या एक्झिट पोलवर कधीही विश्वास नाही। मी एक्झॅक्ट पोल काय त्याच्यावरच विश्वास ठेवत आलो आहे आणि आतासुद्धा त्याच्यात प्रतीक्षेत आहे। एक्झॅक्ट पोल आल्यावर जे असेल ते मला मान्य आहे। मतमोजणीच्या या काळामध्ये तुम्ही कशी खबरदारी घेताय, कारण की तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील सूचना दिल्या होत्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना की ईव्हीएम ज्या होत्या त्याच आहे की याची खबरदारी घ्यायची, त्याची ते बघायचं। ती संपूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे। फॉर्म 17C आहे आम्हाला प्रत्येक बूथवर मिळालेला आणि सगळ्या ईएमचे नंबर, मशीनचे नंबर, ह्या सगळ्या टेक्निकल बाबी, एक टेक्निकल टीम लावली आहे, एक वकिलांची टीम आहे आणि मतमोजणीच्या वेळेस जे प्रतिनिधी आहेत ते सर्व बाबीनं यावेळेस काँग्रेस 35 वर्षात ज्या पद्धतीचं प्लॅनिंग नसेल झालं तेवढं प्लॅनिंग यावेळेस आम्ही केलेलं आहे। रँडमली EVPAT मोजण्याचा एक पर्याय तुमच्याकडे असणार आहे शेवट, तो देखील तुम्ही वापरणार? हो, तो वापरणार ना। आम्हाला जर वाटलं की याच्यात काहीतरी गळ तेव्हा आम्ही हा पर्याय आम्ही वापरू। काय वाटतं आकड्यांमध्ये जायचं झालं तर काय चित्र राहील असं वाटतं तुम्हाला? आकड्यांमध्ये जायचं झालं तर ही नागपूरची सीट 13 वेळा काँग्रेसने जिंकली आहे। नागपूरचा मतदार ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरला होता, इथं सगळं समीकरणं आपण पाहिली तर मला वाटतं की ते भाजप निवडूनच येऊ शकत नाही। आणि तरीसुद्धा मागच्या 2 निवडणुकामध्ये भाजप आली, पहिल्यांदा जास्ती मताने आले, नंतर कमी मताने आले आणि आता तर जनता त्यांच्या विरोधात होती। इथे नाही, सगळ्या देशामध्ये आपण अमरावतीची जी राहुलजींची सभा 4 लाख मतं, 4 लाख लोक त्या सभेला होते, परंतु एक्झिट पोल सांगते ती सीट येत नाही। मला वाटते की इथे काहीतरी बरोबर स्थिती नाही आहे। जे खरंच चांगल्या पद्धतीनं निवडणूक झाली असेल, कुठं चिटिंग नसेल झाली तर इंडिया आघाडीला कोणीच देशात हरवू शकत नाही। आज शेवटला दिवस आहे, एकूणच ही संपूर्ण निवडणूक आहे, निवडणूक प्रक्रियेचा। आजच विचारतो हा प्रश्न, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जेव्हा नाव होतं तेव्हा संपूर्ण निवडणूक लढताना एक प्रेशर होतं की मोठ्या नावाच्या विरोधात आपण मैदानात आहे? एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा यांच्यावर प्रेशर होतं। त्यांनी आधी घोषित केलं होतं की मी प्रचार करणार नाही, परंतु मी मैदानात उतरल्यावर पूर्ण 20 दिवस प्रेशरमध्ये त्यांचा प्रचार झाला। मी प्रत्येक दिवशी प्लस होत गेलो, पदयात्रेमध्ये, जाहीर सभांमध्ये, सगळ्या बाबींमध्ये। तर प्रेशरमध्ये मी नव्हतो, प्रेशरमध्ये ते होते। त्यामुळे आज तुम्हाला यश मिळेल असं वाटतं? पूर्ण खात्री आहे? 100%। कार्यकर्ते आज विजय जल्लोषाच्या तयारीला लागले? बिलकुल लागले आहे, सगळे जोशात आहे। तर हे होते विकास ठाकरे, ते पूर्ण विजयाबद्दल आश्वस्त आहे आणि अवघ्या काही तासामध्ये नागपूरचं चित्र हे स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।